जे प्रत्येक वेळेला आपल्याला बोललं जातं, जे कमेंट्स मध्ये पण येतं. तर आता समजा बाबासाहेबांबद्दल काही व्यक्त व्हायचं असेल तर गौरव काय व्यक्त होईल? मी जो श्वास घेतोय, मी जे सगळं हाय उभा आहे, ते फक्त बाबासाहेबांमुळे आहे. माझा श्वास म्हणजे बाबासाहेबांनी दिलेली देणगी आहे. याच्या पलीकडे काय बोलणार? माझं माझं स्वतःचं काहीच नाही आहे. ते सगळं त्यांचं आहे. त्यांनी इतकं केलंय की आम्ही काहीच करत नाही त्यासाठी. मला असं वाटतंय. मी जे करतोय, छोटासा प्रयत्न करतोय मी. त्यामुळे माझा श्वास, आमचं सगळं माझं जे काय आहे, ते सगळं बाबासाहेबांचंच आहे. माझं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे मी काय बोलणार आपण बाबासाहेबांबद्दल? मी ना तुझ्या कोणत्याच भूमिकेची कधीच आतुरतेने वाट नाही बघितली, पण मला खरंच महापरिनिर्वाणची खूप आतुरतेने वाट बघते मी त्या चित्रपटाची. कारण खूप वर्षांनी हा विषय किंवा त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांबद्दलचं खरं सत्य लोकांसमोर येणार आहे. नाही, तो सिनेमा खूपच वेगळा आहे आणि सगळ्यांना आवडलं. म्हणजे अख्ख्या मला असं वाटतं की ती फिल्म इतकी गोड आहे ना, आमच्या प्रोड्युसर सरांनी, डिरेक्टरनी, रायटर्सनी सगळ्यांनी एवढी मेहनत केली ती फिल्म करायला. खूप चांगली झाली आहे ती फिल्म. म्हणजे बघितल्यावर सगळ्यांना असं कळेल की क्या फिल्म बनाय बॉस. आणि ती आपल्या आपल्या भाषेत बनते त्याचा मला प्रचंड अभिमान आहे. मी स्वतःला बघितलं, मी डबिंगच केलं तेव्हा तेवढंच बघितलं, तर मला असं वाटलं अरे यार आपण काहीतरी थोडंसं वेगळं केलेलं आहे. म्हणजे त्यात काय काय मी केस कापली पहिली गोष्ट तर त्या सिनेमासाठी मी. कारण त्यात माझा लुक वेगळा आहे. त्यात मी टांगेवाला पण आहे. टांगा चालवला आहे मी. म्हणजे मी पण माझे सीन बघितल्यानंतर मला फार असं हे नाही आहे, पण मी फ्रेममध्ये प्रत्येक फ्रेममध्ये पण आहे मी. बघितल्यावर सगळ्यांना असं कळेल की क्या फिल्म बनाय बॉस. आणि आपल्याकडे काय होतं किंवा काय आहे की त्याची आपल्याला भीती आहे. मी शून्यातनं आलोय ना, परत शून्यात येणार ना. मला माहिती आहे शून्यातनं 1, 2, 3, 4, 5 कसं जायचं, कारण ते टप्पे मी बघितलेले आहेत. तेव्हा त्याची मला फार भीती नाही वाटणार. मला फार भीती नाही वाटणार. आणि आता जे मिळाले तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, प्रेक्षकांच्या प्रेमामुळे, प्रेक्षकांनी आमच्या आल्याड पल्ल्याड एवढं प्रेम दिलं, मला खूप कौतुक वाटतं की मेन्शनमध्ये मला होतं की भाई फक्त तुझ्यासाठी आम्ही फिल्म बघायला आलोय, गौऱ्या भाई वगैरे. हे गौऱ्या बोलणं किंवा गौऱ्या भाई बोलणं किंवा तुझ्यासाठी आलं बोलणं, हे त्यांचं माझ्यावरचं प्रेम आहे. तर ते मी जपण्याचा प्रयत्न करतोय. तर कसं आता कुठला प्रोजेक्ट कसा होईल कुणालाच माहिती नसतं. कुणालाच माहिती नाही की तो कसा दिसेल, तो कसा होईल, काहीच गॅरंटी नाही. आता समजा तो आपण एखादा आलं ना, आपण म्हटलं मी नाही करत, तो हिट झाला तर ते परत टेन्शन, याला फिल्म गेली हातातनं, असं नको व्हायला. आणि मला फिल्म करायला का आवडते, कारण ते एकदाच होतं, पण ते लाईफ टाईम राहतं. 20 वर्षांनी आपण स्वतःला बघू शकतो की अरे आपण तेव्हा असं केलेलं किंवा आपण असे दिसत होतो, आणि ती मेमरीज राहते सगळी. आणि फिल्मचा एक काय होतं त्याला, फिल्म वेगळं गणित आहे ना, मोठी ओळख मिळते फिल्ममुळे. त्यामुळे फिल्म आवडते मला, बघायला पण आवडतं. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.